आमच्या घराचा एक नित्य नियम होता. आमची तात्या संध्याकाळ झाली की लगेच आमच्या सगळ्यांकडून शुभंकरोती पाढे परवचा म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची घोकंपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजात रामरक्षा म्हणायला सुरू करायचे. आम्ही सगळे फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू आलं की आमची आजी आमची ताटं वाढायला घ्यायची. तस्मात् कारुण्य भवेत रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झालं की आम्ही सगळी लहान मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि मग जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच निघून जायची. झोप कधी लागायची कळायचंच नाही. आणि मग पहाटे हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. हे ऐकून जाग यायची. किती छान होते ना ते दिवस. मन अजून लहान होतं आणि आजी आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.